चतुर्थ हा, ब्राह्मणम. चतुर्थ ब्राह्मण एषा वै भूतानां पृथ्वीरसः. सगळ्या प्राण्यांच्यासाठी म्हणून पृथ्वीमध्ये असणारा रस आहे. पृथ्वीमध्ये आपाम औषधया. पृथ्वीमध्ये पाणी असते. पाण्यापासून औषधी उत्पन्न, वनस्पती इत्यादी उत्पन्न होतात. औषधींच्या पासून पुष्प होतात. पुष्पाणाम फलानी. फुलं झाल्यावर फळ होतात. फलानाम पुरुष. फलांच्यामुळे पुरुष. आणि पुरुषामध्ये जे आहे ते तसेच. सह प्रजापती ईक्षयाचक्रे. त्यानंतर तो प्रजापती बघायला लागला. अंत असतोय प्रतिष्ठां कल्पयानी ती. अरे ह्याला आपण एक प्रतिष्ठा द्यावी. तर श्रियम ससृज. तो श्रियम म्हणजे श्रियम पाहिजे तिथं. तर श्रियम ससृजे. काय पाहिजे? स्त्री. श्रियम ससृजे. आणि स्त्रियांचा उत्पन्न केलं, स्त्रियांना उत्पन्न केलं. असं. तर हा करेक्ट. श्रियम ससृजे. श्रियम ससृजे. तां दृष्ट्वा तिला बघून. आता त्यानंतर उपासना केली. तस्मात स्त्रियम असं उपासित, म्हणून स्त्रियांची उपासना करावी. तर एदम प्रांचम ग्रावाणम. तो ह्या उत्तम रीतीने अभिवृद्ध पावलेल्या ग्रावाणम, गावातील व्यक्तीला ग्रावाणम आत्मन एव, आपल्यापासूनच समुदपारयत. सम्यक उदपारयत, चांगल्या रीतीने पार करू शकतो. तेन हं, तेन एनाम अभ्यसृजन. त्यांच्यापासून हे सगळं सृष्ट करायला लागले. तस्य वेदी उपस्थो. त्या ह्याच्यामध्ये वेदी जे आहे की नाही ते उपस्थ आहे. लोम आणि उपस्थ स्थान आहे, बसायचं स्थान आहे. हं. लोम सगळे अंगावरचे जे रोमांच आहेत ते सगळे बरी आहेत. चर्म अधिश्रवण. चर्म हे जे आहे तिथं अधिश्रवण आहे. अधिश्रवण म्हणजे उठायचं स्थान आहे. रस वगैरे काढायचं ते समिधा आहे त्याच्यामध्ये घातले जातात. असा ती समिध मध्यत असतो. मध्ये मध्ये ती समिधा ठेवतात. हं? मध्यस्थौ. ते दोन्ही मिळून मुष्को. असं यावान ह वै वाजसे वाजपेयन. मुष्क म्हणजे एक मूठभर. तो जोपर्यंत वाजपेय नावाच्या यजमानाच्या वाजपेय नावाच्या यज्ञ करण्यासाठी यजमानाला वापरतो, घेऊन जातो. लोक होती, त्याच्यापासून लोक उत्पन्न होतो. तावानस्य लोक होती. एवढे लोक त्याचे लोक होतात. एवं विद्वान. जो कोणता विद्वान असोपसानं असा हा खालचा उपहास होतो. तर ती म्हणजे अधपात करून उपसाधन करतो. म्हणजे वापरायची वस्तू म्हणून करतो. हम्म. अत्यानाम चरती आणि संचार करतो. चरत्यासाम चरत्यासाम स्त्रीणाम सुकृतम. त्या स्त्रियांचे सुकृत चांगले केलेले कार्य जे आहे ते सगळे सांगायला लागतं, इकडे तिकडे पसरायला लागतं. आता यदिदम अविद्वान अमोप असमोपहासम. जो कोणी अविद्वान अधम असणार असं नसतं, ह्याला ठेवत नाही. उपहासम चरती. उपहास करायला लागतो. अस्य स्त्रिया सुकृतम वृंजते. त्यांचे हे स्त्रिया जे आहेत त्यांनी केलेले सुकृत सत्कर्म जे आहे वृंगते. वृंगते म्हणजे व्यर्थ करतो. एतद् स्म वै. हे खरं की नाही. तद विद्वान उद्दालक. ते ह्या विद्वान असणाऱ्याला उद्दालक जो आहे की नाही, यामिच्छेद जिला आपण तो इच्छा करतो. दधीते धारण करावं. तस्याम अर्थम निष्ठाय मुखेन मुखम. त्याच्यामध्ये त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी निष्ठाय विशेष करून ठेवून मुखेन मुखम. संधाय मुखाशी ठेवून. संधाय
आपान्यभिप्राण प्राण्यादी इंद्रियाने आप पाणी जे आहे आपल्या इंद्रियांच्या द्वारे त्यांच्यामध्ये आरुणी त्यांच्यामध्ये ठेवतो आरुणी राह आरुणी म्हणतो एतद्धस्मा वये तद विद्वान नाको खरं सांगायचं म्हणजे हे विद्वान असणारा नाक मौद्गल्य नाक म्हणजे स्वर्गात राहणारा मौद्गल्य आह असं म्हणला एतद्धस्म व एतद विद्वान खरं सांगायचं म्हणजे तोच विद्वान कुमार हारीत नावाचा जो आहे की नाही तो बोला हा हारीत आह बहो मर्या ब्राह्मणा ब्राह्मणायना ब्राह्मणायना असणारे ब्राह्मणामध्ये जातीमध्ये उत्पन्न झालेले निरिंद्रिया इंद्रिय रहित असणारे विसुकृत विसुकृता अस्माल लोकात प्रयांती वाळून जाऊन ते लोक ह्या लोकातून जातात सोडून जातात तेव्हा विद्वांसो अधोपहासम चरंती विद्वान असतात लोक त्याला खालच्या दर्जात पासून उपहास करत चरंती संचार करतात बहुवा इदम सुप्तस्य पुष्कळ काळापर्यंत झोपलेल्या हम्म, त्या ह्याला विस्तीकृतो आत्मा लोकात त्या ब्राह्मणाला निरंजय असणाऱ्या अशा ब्राह्मणाला बहुकालापर्यंत सुप्त असणाऱ्याला जाग करतात मग रेतस स्कंदयंते मग त्याच्यामध्ये रेतस जे आहे ठेवतात तद अभिमृशे हे तद अभिमृशेत अनुवा मंत्र येत त्यानंतर मर्षण करून ते घासून करून मंत्रपूर्वक अभिमंत्रण करतात जन्मे अद्य रेतः पृथिवीम आज मला ही रेतस जे आहे पृथ्वीम पृथ्वीम पृथ्वी म्हणजे भूमीवर अस्कांची म्हणजे दूर सरकवते पृथ्वीम अस्कांशी यदोष यद यदोषधीरपसरत असरत त्याच्याबरोबर औषधी देखील मिसळतात इदमहम पाण्याच्या रूपाने मिसळतात जातात इदमहम तदय तद रेत ते हे रेतक आज हे मला दिलेलं आहे पुन्हा मा एक इंद्रियम पुन्हा माझे ते इंद्रिय नष्ट झालेले ते प्राप्त होत पुन्हा हा तेजस प्राप्ती होत पुन्हा भग त्याच्यामध्ये बसू देत पुन्हा धिष्ण्या तथा यथास्थानामध्ये अग्नी म्हणजे स्थान हे अग्नीचं स्थान देखील कृष्ण रूपाने राहू द्या कल्पयती कल्पयंतम कल्पना करणारे कल्पयंताम इति अनामिका असणाऱ्या सगळ्या लोकांना अंगुष्ठाच्या द्वारे हम्म, आदाय घेऊन येऊन अंतरेण स्तनोवा अंतर मध्यभागी स्तनूच्या स्तनांच्या मध्यभागी ध्रुवो व निसृज्यात त्यानंतर ध्रुव म्हणजे शांतपणे निवृत्त्यात मार्जन करेल अथा यद यदि उदकम अथा यद्युदक आत्मानं परिपश्येत त्यानंतर आत्मामध्ये आपल्यामध्ये जेव्हा उदक प्राप्त झालेले पाहतो तर अभिमंत्रेत ते अभिमंत्रण करावं मयि तेज इंद्रिय यशो द्रविणम सुकृतम इति माझ्यामध्ये इंद्रिय सगळे यश कीर्ती द्रविण इत्यादी द्रवात्मक असणाऱ्याचा सत्कर्म देखील माझ्याकडून घडव श्रीर्हवा एषा श्रीणाम श्री लक्ष्मीदेवी यामध्ये स्त्रियांच्या मध्ये राहती श्रीणाम मलोद्वासाः त्यामुळे मला उद्वास करून न टाकून तस्मात मलोद्वासम मलापासून उद्वास म्हणजे बाहेर निघालेलं जे यशस्व आहे कीर्ती आहे की नाही ते यशस्विनी अभिक्राम्य कीर्तिवान असणाऱ्याची होऊन बाहेर येते उपमंत्र येत मंत्रण करते अभिमंत्रण करेल साचेदस्मै न दद्यात् तिने जर त्याला दिलं नाही तर काममेनाम अवक्रीणीया तिची कामना
विकून टाकल्यासारखी होती, बाहेर बाहेर टाकून दिल्यासारखी होती. अवक्रियात क्रिणीयात सा चेत अस्मै नैव दद्यात, तिने जर त्याला दिलं नाही, काममेव काममेन यष्ट्या वा पाणीना, एखाद्या काडी लाकडाने काठी किंवा हाताने वा उपहत्य म्हणजे त्याचं दूर करून, अतिक्रम अतिक्रामेल अतिक्रमण करून जाईल. इंद्रियेण ते कसा, ते इंद्रियांनी दूर होऊन जातात, इंद्रियापासून दूर होतात, कीर्तीने प्राप्त होतात, युक्त होतात. यश आदते यश कीर्ती त्याला द्यायला लागते, इत्याशया एव होती, अशी आशा करून राहतात. ताचेत अस्मै दद्यात, तिने जर ते त्याची इच्छा पूर्ण केली, दद्यात ताचेत अस्मै दद्यात इंद्रियेण ते यशसा, ते इंद्रियांच्या द्वारे कीर्तींच्या द्वारे कीर्ती प्राप्त करून घेऊन आदधामी मी स्वीकार करते असं समजते, त्यावेळेस यशस्वीरावेव भवतः कीर्तिवंत असणारे होतात. तर या इच्छेत जो तो जिची इच्छा करेल, कामना करेल, कामयेत मा इथे तस्या अमर्थम निष्ठाय, मला हे प्राप्त करू व्हावं, ते मिळावं असं त्या विषयाबद्दल निष्ठा ठेवून घेऊन, मुखेन मुखम संधाय, मुखाने मुख संधान करून, हम्म उपस्थम असणार, उपस्थम अस्याः, उपस्थ तिच्या ठिकाणी अभिमनुष्य जपे, अभिभाषण करत याप्रमाणे जप करावा. अंगात अंगात लोम नो लोम नो जातून जात पर्वणी अंगात अंगात संभवती, हृदयात अधिजायते, अंगापासून अंग प्राप्त होतात, हृदयापासून हृदय उत्पन्न होतात. तत्व अंग कषाय ओसी, तू अंग कषायाने युक्त आहेस, अंगाच्या ह्याच्याने शरीराच्या कषायाने पाण्याने युक्त होतोस. दिग्ध विद्धाविव, संदेह म्हणजे एकाला एक लागून विद्ध झाल्यासारखे होऊन, मादे माम मला माझं उत्पन्न करून, माझं उत्पन्न करून देऊन, मोम मयी ती माझ्यामध्ये माझं उत्पन्न करतो इथे. अर्थ यामिच्छे न गर्भम दधीते ती, तिच्याशी तिच्यापासून गर्भ मी ठेवणार नाही असं तिच्याशी विचार करून तस्याम अर्थम निष्ठाय, तिच्या ठिकाणी अर्थ पदार्थाचं निष्ठा ठेवून मुखेन मुखम संधाय, मुखाशी संधान करून, अभिप्राप्य अभिप्राप्य म्हणजे प्राप्त करून घेऊन, अपान आदि इंद्रियेण, अपान म्हणजे त्याच्यामध्ये रस भरवून, इंद्रियानी ते रेतस रूपाने अभिव्यक्त करून, रेत आदाय इत्यरेता एव होती, हे रेत जर तुम्ही सोडलं तर ठीक आहे, नाही तर रेतस रहित असणार असं होऊन जातो. अथ याम इच्छेत गर्भम दधीती, ती गर्भधारण करावी अशी इच्छा करतो, तशाम अर्थ निष्ठाय, त्या ठिकाणी अर्थ ठेवून, विषय ठेवून, मुखेन मुखम संधान, मुखाने संधान करून, हम्म अपान्य अभिप्राण्यात, पाणी त्याच्यातून रस वाहायला लागतो किंवा द्यायला लागतो. इंद्रिय त्या इंद्रियांच्या ठिकाणी ठेवले असताना, ते रेत आदसा मी इथे, रेताने रेत समीस धारण करतो इथे, गर्भिणी होती, त्यानंतर ती गर्भिणी होती इथे. द्विषाम द्विषाद आम द्विषादाम पात्रे, त्याच्या ठिकाणी द्वेष ठिकाणी ठेवून, द्वेष वगैरे ठेवून पात्रामध्ये ठेवून, अग्नि समाधाय, अग्नी उपसंधान करून, प्रतिलोमम प्रत्येक लोमांच्या ठिकाणी देखील शर बरही स्थित्वा, शररूपी बरही ठेवून, म्हणजे शरीराच्या वर असणारे जे रोमांच रूपी बर्याचे सगळीकडे पांगून, तस्मिन एताहा शरवृष्टी ही, त्याच्यामध्ये हे शरवृष्टी, शराची म्हणजे दर्भाची वृष्टी म्हणजे भरणी,
प्रतिलोमांच्या ठिकाणी सर्पिषा तुपानी युक्त करून आक्ता हा भवन्ति तुपाने आक्त करतात जीवन जीवयान मम समिद्धे समिद्ध समिद्धे ओशी म्हणजे समिद्ध असणाऱ्या ह्याच्यामध्ये अग्निमध्ये जे आहे प्राणापान प्राण अपान हे दोन्ही आदत ते त्याच्यामध्ये मिसळतात साविती असा तो प्राणापान वगैरे इत्यादी ठिकाणी घालतो मग समिद्धे औषधी ही औषध त्याच्यामध्ये भडकलेल्या ह्याच्यामध्ये घालतात पुत्र पशुंश्च ते सगळे पुत्रांनी युक्त होऊन पशूंनी युक्त होऊन आदते म्हणजे समर्पण करतो देतो असा इथे मम समिद्धेय औषीही औषीही इष्टासे कृते इष्ट असणारे सत्कर्माला युक्त होऊन माझ्यामध्ये राहू दे दे मी समर्पण करतो असा इथे मम समिद्धेय औषधी समिद्ध असणाऱ्याच्या औषधींच्या द्वारे अशा पराकाश आशा आणि पराकाश श्रेष्ठ असणारी इच्छा तर आद दे ते नंतर ते आणून देतो असावीची सवाई निरिंद्रिय हा त्यावेळेस तो निरिंद्रिय होतो म्हणजे इंद्रियामधील असणारं बळ निघून जातं विसुकृतो अस्मान लोकात यानंतर या लोकापासून सुटून जाऊन प्रैती यमेव विद्वान त्या ठिकाणी ह्या लोकांपासून हे लोक सोडून निघून जातो जो विद्वान या ब्राह्मण असणार असा शपथी शाप देतो तस्मात एवं एतात विश्रोत्रियस्य दारेण श्रोत्रिय नसलेल्या रस्त्याने मार्गाने तो जायला लागतो नोपहासम इच्छेत उपहास वगैरे त्याला कधी प्राप्त होऊ नये अशी इच्छा करेल एवं वित ही सगळी गोष्ट जो कोणी जाणतो तो परव होते श्रेष्ठ होतो आता यस्य जायाम आर्तविदम जो त्या जायेमध्ये आर्तवम हं, आर्तव म्हणजे दुःख इत्यादी प्राप्त करून घेतो त्या जायेपासून प्राप्त करून घेतो ते हम 3 दिवसांनी कंसेन पिवेद कांस्य पात्राने पाणी प्यावं अहत वासा अहत वासा म्हणजे वस्त्र न धुता न एनाम वृषलो नंतर हिला वृषल रूपाने न वृषती म्हणजे स्वीकार करत नाही उपहन्यात त्रिरात्र झाल्यानंतर तिला जर स्वीकार नाही केला तर त्रिरात्रांत म्हणजे 3 रात्र निघून झाल्यानंतर आपलुत्य बुद्धिहीन अवघात घात आहे नंतर त्याच्या ठिकाणी स्वीकार केला म्हणजे संग्रह करायला गेलं तर उरीहीन घात आहे उरीही म्हणजे फोडल्यासारखे होतात तोडल्यासारखे होतात तर या इच्छेत पुत्रो मे जो कोणी मला मुलगा व्हावा शुक्राष्ट्राचा गौराष्ट्राचा व्हावा अशी इच्छा करतो तर त्याप्रमाणे वेद अनुप्रवीत मग त्याला वेद जाणून घेऊन याप्रमाणे म्हणेल सर्वमायु अयाती याती ती सगळं आयुष्य ह्याचा प्राप्त होत याला क्षीरोदनम पाचयित्वा क्षीर वदन म्हणजे भात दुधामध्ये भात करून शिजवून तरपी तूप घालून अंतमश्नीयाताम संपूर्ण खाऊ घालावं ईश्वरो जनयितैव त्याच्यामुळे चांगला ईश्वर म्हणजे निग्रह करणारा उत्पन्न होतो अथवा य इच्छेत पुत्रो मे कपिल पिंगलो जायेत कपिल असणारा मुलगा पिंगल असणारा मुलगा व्हावा दो वेदा अनुब्रवीत वेदवंत त्याने बोलावे सांगावे सर्वमायुर इत्यादी सर्वमायुरशी औषधे काय स्वयं सर्वमायुरशी म्हणून हे मंत्र आहे त्या मंत्राचा उपदा म्हणजे उपदा हे करावा गायन करावं यादिती दध्योदनम पाचयित्वा दध्योदन म्हणजे शिजवलेलं हे खा भात आणि दही घालून सर्पिष्मंतम या तुपाने युक्त असणारा जेवण करो स्वीकार करतो अस्मियाताम ईश्वरो ईश्वरो जनयिते
ईश्वर असणार असा उत्पन्न व्हावा म्हणून अशा रीतीने विचार करावा. आता या इच्छे पुत्रो मे जाम श्यामो, जो आम्हाला काळा मुलगा व्हावा, किंवा लालसर व्हावा, लोहिताक्षो जायेत, लाल असणाऱ्या डोळ्यांनी युक्त असणारा होतो, तीन वेदान अनुब्रवीत, तीन वेद त्याचं वेदमंत्र म्हणा आहे. सर्वमायुरिती, सर्वमायु इत्यादी जे आहे की ते मंत्र, त्या मंत्रांच्या द्वारे इत्युदौदनम, ओदन अन्न पाण्याने युक्त असणारं पाचयित्वा शिजवून तुपाने युक्त असणारं खाऊ घालेल. ईश्वरो जनहिते जनहिते व, मला चांगला कीर्तिमान असणारा असा मुलगा हो, असं या इच्छेत दुहिता मी पंडिता जायेत, माझी मुलगी पंडित व्हावी असं विचार करतो. सर्व आयुर्य आदिती, चांगलं आयुष्यभर तिने राहावं असं आहे. हम्म. तिळवदका तिळ तिळ आणि भात शिजवून त्याच्यामध्ये तूप घालावं, तर शांतम असणीयात, सगळं सगळं जेवण स्वीकार करेल. ऐश्वरो, ईश्वरो जनईश जयनईत, ईश्वर अक्षराचा नियामक असणारा उत्पन्न होतो, ही उत्पन्न होती. असा या इच्छेत पुत्रो मी पंडितो वाजी विधी गीता, पंडित असणारा चांगला जयशील असणारा प्राप्त व्हावा अशी असा समिती, समितींगम समितींच्या जाणारा शुश्रूषिता होईल. वाच भाषण वगैरे इत्यादिकामध्ये वाचा त्याला प्राप्त होते. जायेत सर्वान वेदानुब्रवीत, असा होईल त्यावेळेस व्हावा अशी इच्छा करेल आणि सगळे वेद त्याला पाठ व्हावेत, मुहूर्तगत व्हावे. सर्व माये रियालिटी, चांगलं आयुष्यभर त्याने राहावं असं. हं? मांसोदनम, पाठीचा मांसाने युक्त असणारं अन्न शिजवून त्याच्यामध्ये तूप वगैरे घालून खाईल. सर्पिष्मंतम, ती असणे ते स्वीकार करेल. असणे आता ईश्वर जनयिता, ईश्वर होतो, झालेला उत्पन्न जनयिता होतो, तसा होतो. औक्षेण आक्षेपेन, औक्षेण म्हणजे सेचन करत, वार्षभेन वा, आर्षव म्हणजे वृषभाच्या त्याने युक्त होतो. तसा तसा विचार केला असताना अभिप्रातरेव सकाळच्या वेळेस पाकावृत्या, सारीपाकाने आवरण केलेलं झाकलं जातं जे आहे, आज त्याच्यावर तूप घालून सारीपाकस्य उपधानम, व झाकायला देखील सारीपाकाचं जे उपधार आहे झाकले आहे ठेवून, उपधारम जुहोती, ते अग्नीला समर्पण करतो. स्वाहा अग्ने स्वाहा, हनुमते स्वाहा, देवाय सवित्रे सत्यप्रथवाय स्वाहा अशा रीतीने मंत्राने आहुती घालून देतो. त्यावेळेस तो धृत्य त्याच्यातलं काढून प्रश्नीय प्रश्नाती खातो. राष्ट्रेत रस्याहा प्रयच्छन्ति, खाणाऱ्यांना त्या सगळ्यांना देतो. प्रयच्छे, प्रक्षाल्यम पाणी, हात पाय दोन्ही धुवून, हम्म उदपात्रम पाण्याचं पात्र ते आहे पूरयित्वा भरून भरून, तेनेव त्रिरभ्युक्त ते तीन वेळा त्याच्यावर प्रोक्षण करावं. उत्तिष्ठातो विश्वावसो, विश्वावसो अष्टावसतो तिथून निघतो. हं? अन्यामिच्छम पूर्व, मग दुसऱ्या विश्वावसो इदमश्ना अन्यामिच्छन् प्रपूर्व्य प्रपूर्व्य प्रत्यासह ते सह इति म्हणून ते मंत्र आहे. त्या मंत्राने प्रक्षालन करावं. अथेनाम अभिपद्यते, नंतर ते स्वीकार करतो. अमोहमस्मिसात्मस्य अमोहम तावयो विवाहे संप्रियो रोजिष्णू सम, याप्रमाणे मंत्र आहेत. त्या मंत्राने सामाहम